हल 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 आवाज येतो लाजपर्यंत बस एवढंच पाहिजे आज बघतो बुवाकडे ज्यांच्यामुळे हा शक्तीपुरा समजला मला ज्यांनी ही लोककला जिवंत ठेवण्याचं काम केलं अशा लोकशाही रामचंद्र घाणेकर यांना या आझाद शाहिराकडून श्रद्धांजली देत आहे तर लक्ष असू द्या रूपाने अजून आहेत जिवंत शक्ती
घोडी आणि त्याच्या हाती काठी आहे. जाऊ नये तो मामा नेहमी भक्तांच्या पाठी आहे. मेंढराच्या रूपात मेंढराच्या गळपात नेहमी विठ्ठल बनून राहिला. भक्तांनी आत्मा पुरला साक्षात परमेश्वर पाहिला. संकटेचा समोर बाळूमामांचे नाम घ्यावे. चांगवल्याच्या गजरात सर्व दुःख विसरून जावे. अखंड महिमा त्यांचा तो गरिबांचा कैवारी आहे. आणि माझ्या बाळूमामांची कृपा अनिवार्य आहे. बुवा मानाचा मुजरा करायला विसरले. बुवा आधीच पावसाले. बुवा नवीन शाहीर आहे पण एवढं की येते तुमची स्तवन ही ईश्वरावरती असते. बुवा काहीतरी बुवाने ढाणे वार राहिले. बुवा प्रबोधन घेत तुम्ही स्तवन मध्ये घाता. बुवा तुम्ही नावाजलेले शाहीर आहात हे आम्ही तुम्हाला सांगावं लागतं का? तसे शक्तिवाले शाहीर आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिनची कदम यांना मानाचा मुजरा. आदमापुरातून भंडारा घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नावून गेलो मी. आदमापुरातून भंडारा घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नावून गेलो मी. गजर आरती भजन त्यांचे गायलो मी. आदेश त्यांचा समजून आदनीत राहिलो मी. आदमापुरातून भंडार घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नावून गेलो मी. आदमापुरातून भंडार घेऊन आलो मी. आदमापुरातून भंडार घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नावून गेलो मी. आदमापुरातून भंडार घेऊन आलो मी. बाळू मामा नामात नावून गेलो मी. गजर आरती भजन त्यांचे गायलो मी. आदेश त्यांचा समजून आदनीत राहिलो मी. तिथे मग तरुण आलो मेंढर मामाची. तिथे मला मग उमून गेली किंमत घामाची. आता कशाला तरुण यात्रा मी धामाची. मला गवसली चरणे तर तुझ्या श्री रामाची. होतो त्रासलो आणि देवा द्यालो मी. होतो त्रासलो
आणि देवा व्यालो मी तुझा दास हा आजपासून झालो मी आत्मा भंडारा घेऊन आलो मी पवित्र कान आहे आत्मापूर जिथे विठू रघुमाई माझे तिथे थोडी माझी भरून दिली तू दिले भरपूर दिवा लावतो भक्तीचा मी उजळून कापूर तुझ्या दिवेने चाललो मी बाई तुझ्या दिवेने चाललो मी अखंड तुझे नाम मुखाने बोललो मी आत्मापुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो मी भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात राहून गेलो आदमापुरातून भंडार घेऊन आलो मी बाळू मामा नामात नाहून गेलो मी बोल श्री रत्नाकर महाकाल गुरुवर्य माझे गोविंद समीर बंधुराज माझे सतीश निलेश महेंद्र स्वप्नील संगीतकार साजे शाहीर संतोष रणात गाजे अखंडार्धा चोरीचा आई झोलाई गाई मातीच्या चरणी संतोष बुवाचा शाखा झोलाई वागदाई नाथ मंडल पेठ तांबडवाडी वाल्यांचा एलकोट गणपती बाप्पा शंकरजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तरी मंडळ सदस्य ऋणी आहे. वनिता रामचंद्र आकाडे तांबडवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. लक्ष्मी लक्ष्मण गोरे भराडे धनगरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आकाश बर्गे तिसंगी यांच्याकडून कवनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तर शक्तिवाल्या शाहीर सुवर्णताई शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनाही पानाचा मुजरा.
रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य पुरेवाले शाहीर संतोषजी सावंत यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. नक्कीच करलवणार. काही वाद नाही गडी, काही वाद नाही. धावा झाल्या साठ आणि आज बघा कशी धावतो बुवाची वाट. गाणं बुवा बोलते है, एक साइड से सोलते है. राकेश आघाडे सचिन बुवांचे शिष्य यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळ स्वतः शिरुनी आहे. बुवा पण सादर करतोय, गाण्याकडे लक्ष असू द्या. विषय कसा आहे बघा जरा. कथा मंडळी सांगतो तुम्हा घरी, गण ध्यानास बसले गंगातीरी. बघा तुळसी जमनी आळे पाप, गणरायाने दिला तिला शाप. बघा तुळसी जमनी आले पाप, गणरायाने दिला तिला शाप. कथा मंडळी सांगतो तुम्हा घरी, गण ध्यानात बसले गंगातीरी. कथा मंडळी सांगतो तुम्हा घरी, गण ध्यानात बसले गंगातीरी. बघा तुळसी जमनी आले पाप, गणरायाने दिला तिला शाप. बघा तुळसी जमनी आले पाप, गणरायाने दिला तिला शाप. कथा मंडळी सांगतो तुम्हा घरी, गण ध्यानात बसले गंगातीरी. बघा तुळसी जमनी आले पाप, गणरायाने दिला तिला शाप. बघा तुळसी जमनी आले पाप, गणरायाने दिला तिला शाप. इच्छवणीची वीणवणीची बोलते श्री गणाला. लग्न करूनी हात धरूनी शोध लावी तुम्ही मला. बाबा वसले देवी ऐका तुम्ही, ब्रह्मचारी आहो आम्ही. बाबा वसले देवी ऐका तुम्ही, ब्रह्मचारी आहो आम्ही. मग झाला तिच्या डोक्याला ताप, गणरायाने दिला तिला शाप.
गणरायाच्या शापाने मूळ गोड पाने आला नसलेलीचा एक जोर झाड होऊन आली या भूवर आला नसलेलीचा एक जोर झाड होऊन आली या भूवर पूजेसाठी गेलं तिला बाप गणरायाने दिला तिला शाप तुळशीच्या मनी आले पाप 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 गणरायाने दिला तिला शाप साऊंड वाले दादा राजू दादा पडेल यांनाही मानाचा मुलगा मस्त साऊंड लावलाय. संभाजी ढेबे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तरी मंडळ सतत सुरूनी आहे. संजय दगडू बावदाने स्वर्गीय दगडू बावदाने कामगार संघ मुंबई आणि त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ सुरुवातच इथून करतो. गौलन होती पळवून कपडे केलंच लबड अशी मुलांची गौलन होती. बुवा प्रल्हाद आठवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ सतत सुरू आहे. नितीन तलवी यांचं म्हणणं आहे की गौलनीची कडी एकदम वट मध्ये पाहिजे. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ सतत सुरू आहे. ठेवलं होतं तोंडीवर बावा वाजवतो आईला जाऊतो वर बसून शेंडीवर. वा बावा वाजवतो वाजवतो बावा तू करतेस धावा वर बसून दांडीवर वर बसून दांडीवर. नाद करशील तर थोडी चिडशील तर फटके देईन ग हांडीवर. जर नादाला लागशील माझ्या तर हांडीवर फटके दे. कुठे तुझ्या ग हांडीवर फटके दे. वाजवतो बावा तू करतेस धावा
वर बसून दांडीवर नाद करशील तर थोडी चिरशील तर पटके घेईन ग हंडीवर. नाद करशील तर थोडी चिरशील आता माझी गवला स्वरूपा जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळ सदस्य ऋणी आहे. जयवंती पांडुरंग जाधव यांच्या स्मरणात ओंकार जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मंडळ सदस्य ऋणी आहे. सवंगड्यांचा विचार ठरला राधेला मिलून साऱ्याने घेरला अगं हंडीवर चढून वरीच्या वरून हंडीवर चढून वरच्या वरून आतला माल मी खाणार हा आता काय मागे मी सरणार नाही एखादा मावर चढणार हाय आता मागे मी सरणार नाही एखादा मावर चढणार हाय. हंडीचा विषय घातोय बुवा लक्ष असू द्या. सवंगड्याने आम्ही मिळून एक विचार केला की आज गोकुळातलं दही दूध लुटायचं आणि आज दही दूध लुटताना की मीच पुढे जाणार आहे मी एका दमात वरती जाणार ती हंडी फोडणार बुवा गौरव विषय लक्ष असू. आता मागे विसरणार नाही एखाद्या भाव चढणार हाय आता मागे विसरणार नाही एखाद्या भाव चढणार गोकुली दादा असा हराणा बसला बघा
आता मागे मी चढणारे नार एखादा भाव चढणारे हार आता मागे मी चढणारे नार एखादा भाव चढणारे हार आता मागे मी चढणारे हार एखादा भाव चढणारे हार आता मागे मी चढणारे हार एखादा भाव चढणारे हार सवकड्याचा विचार ठरला साऱ्याला मिळून साऱ्याने गेला आता काय मागे मी सरणार नाही एखाद्या भावावर चढणार हार मगध नगरीचा राजा बृहस्पत याला 2 राण्या होत्या. त्याला 2 राण्या होत्या. तर त्याला बरीच वर्ष त्या दोन्ही राण्यांना पुत्ररत्नाचा लाभ नव्हता. तर त्यांच्या नगरीमध्ये ऋषींचं आगमन झालं. तेव्हा ऋषींची सेवा त्या राण्यांनी व राजांनी चांगल्या प्रकारे केली. त्यामुळे राजा ऋषी प्रसन्न होऊन राजाला एक त्या राण्यांना खाण्यासाठी एक दिव्य फळ म्हणजे आंब्याचं फळ खाण्यास दिलं. तर ते राजाने एका बायकोला दिलं. तर ती नाराज होईल म्हणून दोघी राण्यांना दिलं. ते फळ खाल्ल्याच्या नंतर दोघीही गरोदर राहिल्या व काही दिवसांनी त्यांना 2 मुलं जन्माला आली. त्या अर्ध्या एक डाव्या साईड एक उजव्या साईडची बाळ जन्माला आली. त्यानंतर त्या राजा भयभीत झाला आणि त्या राजाने ती म्हणजे नगरीतील सर्व माणसांना सांगितले की मेले जमाय त्यांना फेकून द्या. आणि त्यानंतर ते फेकून दिले होते. तेव्हा तिथून एक रजा नावाची राक्षसी जात होती. तर त्या राक्षसीने ते पाहिले आणि ते 2 धड एकत्र केले. त्यानंतर त्याच्यामध्ये एक धड धाकट मुलगा जन्माला आले. तो रडायला लागला. हे ऐकून राजा व सर्व लोक तिथे आली आणि बघितले. तर ती ही सर्व त्या राक्षसीने ही कथा सांगितली. त्यानंतर राजा प्रसन्न झाला आणि त्या राक्षसीचं नाव रजा आणि 2 एकत्र करणे म्हणजे संत करणे रजा संत असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि त्या गावाचं नाव तर त्या नगरीचं नाव मगध नगरी असं होतं. बुवा बघा विषयाला प्रयत्न केलाय. माझा प्रश्न आहे अर्जुनाच्या अग्निप्रवेशासाठी रचलेल्या चिंतेची उंची किती? बुवा उत्तर असेल तर खरं उत्तर द्या. नक्की बघा. जरी मी नवीन असलो तरी शक्ती दुर्याच्या मैदानात कमी नाही. जरी मी नवीन असलो तरी शक्ती दुर्याच्या मैदानात कमी नाही. आज नाव नवीन आहे, उद्या ओळख मोठी असेल. संतोष ढाणक नाव लक्षात ठेवा. कारण सुरुवात छोटी असली तरी माझी जिद्द मात्र दमदार आहे. जिद्द मात्र दमदार आहे. विनोद आखाडे 200 रुपये, आकाश ढेबे 100, गणेश आखाडे 100, ऋषिकेश गोरे 100, राजसाहेब कट्टर समर्थक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ सदस्य ऋणी आहे. बुवा पळ देतोय. दाविले बघना अरे तुझी ती जागा जगाच्या मालकाने अरे कोण मारली ढाणकाने. जगाचा मालक याने भक्त प्रल्हादाच्या रूपात येऊन त्या कश्यपाला कामातून नकाने पाडून
त्याला कश्यपाला मारलं होतं मुळात तोच विषय आहे. दाविली बघण्यात तुझी ती जागा, जगाच्या मालकाने ते इचकून मारली डाकाने, जगाच्या मालकाने इचकून मारली डाकाने. दाविली बघण्यात तुझी ती जागा, दाविली बघण्यात तुझी ती जागा, जगाच्या मालकाने इचकून मारली डाकाने, जगाच्या मालकाने इचकून मारली डाकाने. तसेच आपला माणूस निलेजी जंगम विधानसभा निरीक्षक यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मंडळ सदस्य ऋणी आहे. तर पहिली फेरी माझी इथं समाप्त झाली. बुवांना दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा देतो आणि माझी पहिल्या फेरीची रजा घेतो. धन्यवाद.